नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खिद्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस भरती 2025 साठी सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत। मागील पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले प्रश्न व त्याची उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहेत। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खिद्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पहा व्हिडिओला सुरुवात करू। चला पहा पहिला प्रश्न बघा। दर 15 दिवसाला प्रसिद्ध होणारे काय असते तर पाक्षिक हे दर 15 दिवसाला प्रसिद्ध होत असतं। पाक्षिक हे होय। दर महिन्याला काय प्रसिद्ध होते तर मासिक हे दर महिन्याला प्रसिद्ध होणारे मासिक असतं। दर 3 महिन्याला प्रसिद्ध होणारं काय असते तर त्रैमासिक हे दर 3 महिन्याला प्रसिद्ध होणारे त्रैमासिक हे असतं। 1 किलोग्रॅम म्हणजेच किती ग्रॅम होय तर 1 किलोग्रॅम मध्ये 100 ग्रॅम इतकं हे असतं। द्रव्य पदार्थ मोजण्याचे परिणाम कोणते आहेत? लिटर हे द्रव्य पदार्थ मोजण्याचे परिणाम असलेला आपल्याला दिसून येतं। लिटर हे होय। विद्युत बल्ब मध्ये कोणता धातू वापरला जातो तर टंगस्टन हा धातू विद्युत बल्ब तयार करण्यासाठी वापरला जातो। टंगस्टन होय। विमानासाठी कोणते इंधन वापरले जाते तर पेट्रोल हे विमानासाठी इंधन म्हणून वापरले जाते। पेट्रोल हे होय। कोणत्या प्राण्याला वाळवंटातील जहाज असे म्हटले जाते तर उंट या प्राण्याला वाळवंटातील जहाज म्हणून ओळखले जाते। उंट या प्राण्याला होय। वाळवंटामध्ये दिसणारा हिरवळीस काय म्हटले जाते तर ओएसिस असं वाळवंटामध्ये दिसणाऱ्या हिरवळीस म्हटले जाते। ओएसिस होय। जगात सर्वाधिक उत्पन्न होणारे फळ कोणते आहे तर द्राक्षे हे जगामध्ये सर्वाधिक उत्पन्न देणारे फळ असलेले आपल्याला दिसून येते। द्राक्षे हे होय। आगकाड्या कोणत्या झाडापासून तयार केल्या जातात तर सावर या झाडाच्या लाकडापासून आगकाड्या तयार केल्या जातात। सावर या झाडापासून होय। गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव काय आहे तर लोकहितवादी या नावाने गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते। लोकहितवादी या नावाने। धोंडो केशव कर्वे यांचे टोपण नाव काय आहे तर महर्षी धोंडो केशव कर्वे या नावाने ओळखले जाते। बाळ गंगाधर टिळक यांचे टोपण नाव काय आहे तर लोकमान्य हे टोपण नाव बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य या नावाने ओळखले जाते। ज्योतिबा फुले यांचे टोपण नाव काय आहे तर महात्मा हे ज्योतिबा फुले यांचे टोपण नाव असलेले आपल्याला दिसून येते। महात्मा हे होय। विनोबा भावे यांचे टोपण नाव काय आहे तर आचार्य हे विनोबा भावे यांचे टोपण नाव असलेले आपल्याला दिसून येते। आचार्य हे होय। स्काउट गाईडचे संस्थापक कोण आहेत? स्काउट गाईडचे संस्थापक कोण आहेत? लॉर्ड बेडम पॉवेल हे स्काउट गाईडचे संस्थापक असलेले आपल्याला दिसून येतात। लॉर्ड बेटन पॉवेल हे होय। स्काउट गाईडचे घोषवाक्य काय आहेत? तयार रहा हे स्काउट गाईडचे घोषवाक्य असलेले आपल्याला दिसून येते। तयार रहा। स्काउट गाईडचे एकूण किती नियम आहेत? 9 नियम स्काउट गाईड यांच्या असलेले आपल्याला दिसून येतात। स्काउट गाईडच्या प्रार्थनेचे रचनाकार कोण आहेत? वीर देववीर हे स्काउट गाईडच्या प्रार्थनेचे रचनाकार असलेले आपल्याला दिसून येतात। वीर देववीर हे होय। स्काउट गाईडची प्रार्थना कोणती आहे तर दया कर दान भक्ती का। दया कर दान भक्ती का हे स्काउट गाईडचे प्रार्थना असलेली आपल्याला दिसून येते। स्काउट गाईडच्या आंतरराष्ट्रीय मेळाव्यास काय म्हणतात तर जांबोरीव असं स्काउट गाईडच्या आंतरराष्ट्रीय मेळाव्यास म्हटले जाते। जांबोरीव होय। स्काउट गाईडचे ध्वज गीत कोणते आहेत? झंडा ऊंचा रहे सदा हमारा हे स्काउट गाईडचे आपल्याला गीत असलेलं
दिसून येतं. 15 ऑगस्ट हा दिन काय म्हणून साजरा केला जातो, तर 9 ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. 9 ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कधी साजरा केला जातो, तर 18 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो. 8 सप्टेंबर हा दिवस होय. गांधीजी व शास्त्रीजीची जयंती कधी साजरी करण्यात येते, तर 2 ऑक्टोबर या दिवशी महात्मा गांधी व शास्त्रीजी यांची जयंती साजरी करण्यात येते. 2 ऑक्टोबर या दिवशी होय. महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो, तर 1 मे या दिवशी महाराष्ट्र दिन व कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक कामगार दिन कधी साजरा केला जातो, तर 1 मे या दिवशी जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन असे दोन कार्य या दिन म्हणून साजरे केले जातात. भारतातील पंचनद्यांचा प्रदेश कोणत्या राज्यास म्हटले जाते, तर पंजाब या राज्याला भारतातील पंचनद्याचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाते. पंजाब या राज्याला. भारतातील राजवाड्याचे शहर कोणत्या शहरास म्हणतात, तर कोलकाता या शहराला भारतातील राजवाड्याचे शहर म्हणून ओळखल्या जाते. कोलकाता या शहराला होय. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील स्वर्ण मंदिराचे शहर कोणत्या शहरास म्हटले जाते, तर अमृतसर या शहराला भारतातील स्वर्ण मंदिराचे शहर म्हणून ओळखल्या जाते. अमृतसर या शहराला होय. भारताचे उद्यान कोणत्या शहरास म्हटले जाते, तर बँगलोर या शहराला भारताचे उद्यान या नावाने ओळखले जाते. बँगलोर या शहराला होय. भारताचे नंदनवन कोणत्या राज्यास म्हटले जातात, तर काश्मीर या राज्याला भारताचे नंदनवन असे म्हटले जाते. काश्मीर या राज्याला होय. भारतातील देवळाचे शहर कोणते आहे, तर भुवनेश्वर हे भारतातील देवळाचे शहर म्हणून ओळखले जाते. भुवनेश्वर हे होय. भारतातील गुलाबी शहर असे कोणत्या शहरास म्हटले जाते, तर जयपूर या शहराला भारतातील गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. जयपूर या शहराला होय. भारतातील सायबर सिटी कोणत्या शहरास म्हणतात, तर हैदराबाद या शहराला भारतातील सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाते. हैदराबाद या शहराला होय. अरबी समुद्राची राणी कोणत्या शहरास म्हटल्या जाते, तर कोची या शहराला अरबी समुद्राची राणी म्हणून ओळखल्या जाते. कोची या शहरास होय. भारतातील सरोवरांचे शहर कोणत्या शहरास म्हणतात, तर उदयपूर या शहराला भारतातील सरोवराचे शहर म्हणून ओळखल्या जाते. उदयपूर या शहराला होय. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होऊन गेलेले आहेत. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होय. भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण होते, तर डॉक्टर झाकीर हुसेन हे भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती होऊन गेलेले आहेत. डॉक्टर झाकीर हुसेन हे होय. भारताचे पहिले शीख राष्ट्रपती कोण होते, तर ग्यानी झैल सिंग हे भारताचे पहिले शीख राष्ट्रपती होऊन गेलेले आहेत. ग्यानी झैल सिंग हे होय. भारताचे पहिले शीख राष्ट्रपती कोण होते, तर ग्यानी झैल सिंग हे होते. पदावर असताना निधन पावलेले पहिले राष्ट्रपती कोण आहेत, डॉक्टर झाकीर हुसेन हे पदावर असताना निधन पावलेले पहिले राष्ट्रपती आहेत. डॉक्टर झाकीर हुसेन हे होय. भारताचे पहिले शीख पंतप्रधान कोण आहेत, डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे पहिले शीख पंतप्रधान होऊन गेलेले आहेत. डॉक्टर मनमोहन सिंग हे होय. एव्हरेस्ट वर सर्वप्रथम पाऊल ठेवणारे भारतीय कोण होते, तर तेनसिंग नोरके हे एव्हरेस्टवर सर्वप्रथम पाऊल ठेवणारे भारतातील पहिले व्यक्ती होऊन गेलेले आहेत. तेनसिंग नोरके हे होय. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते, तर वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होऊन गेलेले आहेत. वल्लभभाई पटेल हे होय.
महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे? तर रायगड या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य उभारण्यात आलेलं आहे, रायगड या जिल्ह्यामध्ये. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रायगड या जिल्ह्यामध्ये माथेरान हे थंड हवेचे ठिकाण असलेलं आपल्याला दिसून येतं, रायगड या जिल्ह्यामध्ये. होय. महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? तर नाशिक या शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा भरवला जातो, नाशिक या शहरामध्ये. होय. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखाना कोठे आहे? तर देवनार या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखाना असलेला आपल्याला दिसून येतो, देवनार या ठिकाणी. होय. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? तर गवा माळवणकर हे लोकसभेचे पहिले सभापती होऊन गेलेले आहेत, गवा मावळणकर हे. होय. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर योमेश चंद्र बॅनर्जी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होऊन गेलेले आहेत, योमेश चंद्र बॅनर्जी हे. होय. इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय कोण आहेत? राजा राममोहन रॉय हे इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय व्यक्ती होऊन गेलेले आहेत, राजा राममोहन रॉय हे. होय. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पहिले भारतीय अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर नागेंद्र सिंग हे भारतीय आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पहिले भारतीय अध्यक्ष होऊन गेलेले आहेत, डॉक्टर नागेंद्र सिंग हे. होय. संयुक्त राष्ट्रसंघ हिंदीत भाषण करणारे पहिले भारतीय कोण होते? तर अटल बिहारी वाजपेयी यांनी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये हिंदीमध्ये भाषण करणारे पहिले व्यक्ती होते, अटल बिहारी वाजपेयी हे. होय. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर सुकुमार सेन हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होऊन गेलेले आहेत, सुकुमार सेन हे. ICS परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय कोण आहेत? सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे ICS परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय व्यक्ती होऊन गेलेले आहेत, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे. होय. पहिले भारतीय ICS कोण होते? तर सत्येंद्रनाथ टागोर हे पहिले भारतीय ICS उत्तीर्ण होणारे पहिले व्यक्ती होऊन गेलेले आहेत, सत्येंद्रनाथ टागोर हे. होय. इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय कोण होते? तर मिहिर सेन ही इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय व्यक्ती होऊन गेलेली आहे, मिहिर सेन ही. होय. भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे? तर राकेश शर्मा हे भारताचा पहिला अंतराळवीर व्यक्ती होता, राकेश शर्मा हा. होय. प्राणवायूशिवाय पहिल्यांदा एव्हरेस्ट शिखर सर करणारा भारतीय कोण होता? तर फु दोरजी हे प्राणवायूशिवाय पहिल्यांदा एव्हरेस्ट शिखर सर करणारा व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आलेला होता, फु दोरजी हे. होय. नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते? तर रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत, रवींद्रनाथ टागोर हे. होय. भारतरत्न पुरस्कार मिळविणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? तर सचिन तेंडुलकर हा भारतरत्न पुरस्कार मिळविणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे, सचिन तेंडुलकर हे. होय. भारताचा पहिला परमवीर चक्र विजेता कोण होता? तर मेजर सोमनाथ शर्मा हे भारताचा पहिला परमवीर चक्र विजेता व्यक्ती मेजर सोमनाथ शर्मा हे होते. भारताचे आद्य क्रांतिकारक कोणास म्हटले जाते? तर वासुदेव बळवंत फडके यांना भारताचे आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखल्या जाते, वासुदेव बळवंत फडके हे. होय. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होऊन गेलेले आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू हे. होय.
भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला आपल्याला दिसून येतो. भारतरत्न हा पुरस्कार होय. भारतातील सर्वोच्च पद कोणतं आहे? तर राष्ट्रपती हे पद भारतातील सर्वोच्च पद असलेलं आपल्याला दिसून येतं. राष्ट्रपती हे पद होय. भारताचा पहिला मोगल सम्राट कोण होता? तर बाबर हा भारताचा पहिला मोगल सम्राट होता. बाबर हा होय. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण होते? तर सी राजगोपालचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. सी राजगोपालचारी हे होय. रॅमन मॅग्नेसेस पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते? तर विनोबा भावे हे रॅमन मॅग्नेसेस पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय व्यक्ती होते. विनोबा भावे हे होय. भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर 32,87,263 चौरस किलोमीटर एवढे भारताचे एकूण क्षेत्रफळ असलेले आपल्याला दिसून येते. भारतास किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर 7,516 किलोमीटरचा समुद्र किनारा भारतास लाभलेला असलेला दिसून येतो. 7,516 किलोमीटर एवढा होय. महाराष्ट्रामध्ये किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर 720 किलोमीटर लांबीचा महाराष्ट्राला समुद्र किनारा लाभलेला असलेला आपल्याला दिसून येतो. 720 किलोमीटर एवढा होय. पहिले भारतीय वैमानिक व्यक्ती कोण होते? तर पुरुषोत्तम काबली हे भारतातील पहिले वैमानिक व्यक्ती होते. पुरुषोत्तम काबली हे होय. महाराष्ट्रातील 36वा जिल्हा कोणता आहे? तर पालघर हा महाराष्ट्रातील 36वा जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. पालघर हा होय. मराठवाड्यात एकूण किती जिल्ह्याचा समावेश होताना दिसून येतो? तर 8 जिल्ह्याचा समावेश मराठवाडा या विभागामध्ये होताना आपल्याला दिसून येतो. 8 जिल्ह्याचा समावेश. विदर्भामध्ये एकूण किती जिल्ह्याचा समावेश होताना दिसून येतो? तर विदर्भामध्ये 11 जिल्ह्यांचा समावेश होताना आपल्याला दिसून येतो. 11 जिल्ह्याचा होय. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर अहिल्यानगर हे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा असलेला आपल्याला दिसून येतो. अहिल्यानगर हे होय. भारताचे पहिले क्रिकेट कसोटीपटू म्हणून कोणत्या व्यक्तीची ओळख आहे? तर रणजित सिंह यांची भारताचे पहिले क्रिकेट कसोटीपटू म्हणून ओळख असलेली आपल्याला दिसून येते. रणजित सिंह यांची होय. भारताची पहिली महिला मुस्लिम राज्यकर्ती कोण होती? तर रजिया सुलतान ही भारताची पहिली महिला मुस्लिम राज्यकर्ती होऊन गेलेली आहे. रजिया सुलतान ही होय. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? तर इंदिरा गांधी ह्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होऊन गेलेल्या आहेत. इंदिरा गांधी ह्या होय. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर प्रतिभाताई पाटील ह्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. प्रतिभाताई पाटील ह्या होय. भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण होत्या? तर मीरा कुमारी ह्या भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती होऊन गेलेल्या आहेत. मीरा कुमारी ह्या होय. भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर कोण होतं? तर कामदमी गांगुली या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर होऊन गेलेल्या आहेत. कामदमी गांगुली या होय. परदेशातून पदवी घेऊन येणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर कोण होती? तर आनंदीबाई जोशी ही परदेशातून पदवी घेऊन येणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर होऊन गेलेली आहे. आनंदीबाई जोशी ही होय. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? तर ॲनी बेझंट ह्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होऊन गेलेल्या आहेत. ॲनी बेझंट ह्या होय.
भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या तर सरोजिनी नायडू ह्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होऊन गेलेल्या आहेत. सरोजिनी नायडू ह्या होय. पहिल्या भारतीय महिला राज्यपाल कोण होत्या तर सरोजिनी नायडू ह्या पहिल्या भारतीय महिला राज्यपाल होऊन गेलेल्या आहेत. सरोजिनी नायडू ह्या होय. भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होते तर सुचेता कृपलानी ह्या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊन गेलेल्या आहेत. सुचेता कृपलानी या होय. भारताच्या पहिल्या महिला राजदूत कोण होत्या तर विजयालक्ष्मी पंडित या भारताच्या पहिल्या महिला राजदूत होऊन गेलेल्या आहेत. विजया लक्ष्मी पंडित ह्या होय. भारताच्या पहिल्या महिला बॅरिस्टर कोण होत्या तर कार्नोलिया सोराबजी ह्या भारताच्या पहिल्या महिला बॅरिस्टर होत्या. कार्नोलिया सोराबजी ह्या होय. सर्वोच्च न्यायालयाच्या महिला न्यायाधीश कोण होत्या तर मीरा साहेब फातेमा बीबी ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या. मीराबाई फातेमा बीबी ह्या होय. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती भारताच्या पहिल्या महिला सभापती कोण होत्या तर सुशीला नायर ह्या भारताच्या पहिल्या महिला सभापती होऊन गेलेल्या आहेत. सुशीला नायर ह्या होय. युनेस्कोच्या आम सभेचे अध्यक्षपद भूषविणारी पहिली भारतीय महिला कोण होती तर विजयालक्ष्मी पंडित या युनेस्कोच्या आम सभेचे अध्यक्षपद भूषविणारी पहिली भारतीय महिला होऊन गेलेली आहे. विजयालक्ष्मी पंडित ह्या होय. कॅबिनेट केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदी पद भूषविणारी पहिली भारतीय महिला कोण होती तर राजकुमारी अमृत कौर ह्या पहिल्या केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद भूषविणारी पहिली भारतीय महिला ठरल्या आहेत. राजकुमारी अमृत कौर ह्या होय. भारताच्या पहिल्या महिला महापौर कोण होत्या तर अरुणा असफाली ह्या पहिल्या भारताच्या महिला महापौर होऊन गेलेल्या आहेत. अरुणा असफाली ह्या होय. योजना आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या तर इंदिरा गांधी ह्या योजना आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष होऊन गेलेल्या आहेत. इंदिरा गांधी ह्या होय. MA ची पदवी मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण होत्या तर चंद्रमुखी बोस ह्या MA ची पदवी मिळविणारी पहिली भारतीय महिला ठरली आहेत. चंद्रमुखी बोस ह्या होय. भारताची पहिली महिला IAS अधिकारी कोण होती तर अन्ना राजम जॉर्ज ह्या भारताची पहिली महिला IAS अधिकारी होऊन गेलेली आहे. अन्ना राजम जॉर्ज या होय.